2014ला भाजप शिवसेना युती झाली असती, शिवसेनेला 147 जागा द्यायला तयार होतो असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। मात्र उद्धव ठाकरे हे 151 जागांच्या हट्टावर ठाम होते। शिवसेना 147 आणि भाजप 127 असा ठराव होता। मात्र उद्धव ठाकरे अडून बसल्यानं युती तुटली असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केलेला आहे। शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हे सुद्धा ठरलेलं होतं, मात्र उपमुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार होतं असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे 2014 साली शिवसेना आणि भाजपची युती तुटण्यामागची इनसाइड स्टोरी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी याबद्दलची समोर आणलेली आहे। स्पष्टीकरण या संदर्भातलं त्यांनी आता दिलेलं आहे। सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांच्या सत्कार समारंभाच्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा किस्सा सांगितला। और हमने तो 2014 में देखा, हमारे मित्र उस समय के शिवसेना के, उनके साथ हमारी बातचीत चल रही थी और हम उनको ज्यादा जगह देने को भी तैयार थे, लेकिन उन्होंने एक आंकड़ा अपने मन में पकड़ लिया था। हमको 151 ही चाहिए, हम कहते थे 147 ले लीजिए, हम 127 ले लेंगे। और ऐसे समय जब यह ध्यान में आया तो दृढ़ता के साथ भाई साहब ने अमित भाई से बात की, किस प्रकार से तो नहीं चल पाएगा। अमित भाई ने प्रधानमंत्री जी से बात की और फिर यह तय हुआ कि अगर 147 और 127 ये फॉर्मूला होता ना बचे हुए हमारे छोटे दोस्तों को, तो अब अलायंस होगा, नहीं तो नहीं होगा। आणि याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। भूषण, 2014 सालची शिवसेना भाजप युती तुटण्याची इनसाइड स्टोरी पहिल्यांदाच फडणवीसांनी आता जगासमोर मांडलेली आहे। जाहीरपणे त्यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे। काय अपडेट या संदर्भात? नक्कीच अजिंक्य, एकंदर 2014 साली जेव्हा भाजप आणि शिवसेना युती तुटली त्याची इनसाइड स्टोरी ही पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीररित्या मांडलेली आहे। आणि एकंदर त्यावेळेला शिवसेनेला 151 जागांवर शिवसेना अडली होती, मात्र शिवसेनेला 147 जागांचा प्रस्ताव होता। त्यासोबतच भाजप ही 127 जागा लढेल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, भाजपचा उपमुख्यमंत्री, अशा प्रकारे मोठं वक्तव्य हे जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। एकंदर या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी शिवसेनेमुळेच युती तुटल्याचा कुठेतरी जोरदार वक्तव्य हे फडणवीस यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे। आणि एकंदर उद्धव ठाकरे हे 151 जागांसाठी अडून बसले आणि त्यामुळे ही युती तुटल्याचं देखील खापर हे कदाचित फडणवीस यांनी फोडलेलं आहे। त्यामुळे हा मोठा गौप्यस्फोट हा मानला जात आहे। त्यामुळे कदाचित राजकीय पडसाद सुद्धा याचे अनेकदा उमटणार आहेत आणि त्यामुळे ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, ज्यामध्ये 2014 साली जेव्हा युती तुटली त्याचं पुन्हा एकदा खापर हे उद्धव ठाकरे यांच्यावरती फोडण्यात आलेलं आहे। अजिंक्य, भूषण, याआधी कधीही 2014 साली शिवसेना भाजपची युती का तुटली याबद्दलचा खुलासा होऊ शकलेला नव्हता किंवा याबद्दलची जी काही इनसाइड स्टोरी होती किंवा जी काही चर्चा पडद्याआड सुरू होती त्याबद्दलचा तपशील समोर आलेला नव्हता। पण आता स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी ज्या वेळेला याबद्दलचा खुलासा केलेला आहे त्यानंतर आता निश्चितच याबद्दल प्रतिक्रिया उमटू शकतात। भूषण, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? नक्कीच अजिंक्य, एकंदर पाहिलं तर याआधी उद्धव ठाकरे यांनी अनेकदा युती तुटल्याचं अनेकदा कारण सांगितली, मात्र तेव्हा उद्धव ठाकरेंचं वाक्य हे एकच होतं की ही जी युती तुटली ती ही भाजपने युती तोडली। आणि एकंदर एकनाथ खडसे जेव्हा ते भाजपचे तेव्हाचे मोठे नेते होते त्यांनी ही युती तोडल्याचा देखील अनेकदा उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केलेला आहे। मात्र या संपूर्ण पडद्यामागे काय घडामोडी घडत होत्या याचा उल्लेख कधीही देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं करण्यात आला नव्हता, मात्र तो आज उल्लेख त्यांनी केलेला आहे। आणि एकंदर तो किस्सा जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेला आहे। आणि एकंदर शिवसेनेला 151 जागांचा मोठा प्रस्ताव होता, 151 जागांवर शिवसेना अडून बसली, त्यांना 127 जागांचा मोठा प्रस्ताव होता आणि एकंदर भाजप ही 127 जागा लढणार होती आणि भाजपचा उपमुख्यमंत्री होईल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा मोठा प्रस्ताव होता। मात्र शिवसेना ही 151 जागांवर अडली आणि म्हणून नाईलाजानं भाजपला ही युती तोडावी लागली, अशा प्रकारे मोठा वक्तव्य जे आहे ते आपल्याला देवेंद्र फडणवीस यांनी करताना पाहायला मिळालेलं आहे। या संदर्भात तेव्हाचे तत्कालीन प्रभारी जे ओमप्रकाश माथुर जे सध्या सिक्कीमचे राज्यपाल आहेत त्यांच्या सत्कार समारंभावेळी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। आणि एकंदर तेव्हा ते प्रभारी ओमप्रकाश माथुर यांनी तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बातचीत केलेली होती आणि त्यानंतर तेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील बातचीत केली आणि त्यानंतर युती तुटण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला आणि एकंदर संपूर्ण जी घटना आहे ती घडली। मात्र या संपूर्ण घटनेमागे पडद्यामागे कुठेतरी उद्धव ठाकरे यांचा 151 जागांचा अट्टहास होता आणि त्यामुळे युती तुटली। एकंदर हे पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा प्रयत्न हा स्वतः देवेंद्र फडणवीस करताना पाहायला मिळत आहे। ठीक आहे भूषण, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत सध्या
किशोरीताई पेडणेकर सुद्धा आहेत फोन लाईनवरनं. किशोरीताई, स्वतः मुख्यमंत्री फडणवीस आता 2014ची युती तुटण्यामागचा खुलासा करतायत. ते असं म्हणतायत की शिवसेनेला आम्ही 147 जागा द्यायला तयार होतो, मात्र उद्धव ठाकरे 151 जागांच्या हट्टावर ठाम होते. उद्धव ठाकरे अडून बसले आणि त्यामुळं कुठेतरी युती तुटली. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. नाही, मुळामध्ये ह्या जागांच्या वाटपामध्ये आम्ही म्हणजे आता मी उपनेती झाली, नाहीतर आम्ही कधीच नसतो. तरी पण एकंदर ऐकिवात ज्या काही बातम्या चालू होत्या त्याच्यावरनं आत्ता जी उजळणी होते याच्यामध्ये कुठलाही पक्षप्रमुख म्हणजे ते स्वतः किंवा बाकी इतरही हे आपापल्या पक्षाला जास्तीत जास्त सीट मिळावे आणि तो आम्ही निवडून आणू असा जो एक कॉन्फिडन्स असतो तो त्यांचा तो दाखवला गेला. आता हे एवढंच पण युती तुटण्याची असू शकत नाही, त्याला अनेक कांगोरे असतीलही. परंतु आता जर मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब म्हणतायत ही मला वाटतं उजळणी आहे. नाही, पण मग किशोरीताई अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर ते याची सगळी जबाबदारी टाकतायत का युती तुटण्यामागे, असं वाटतंय का आपल्याला? कारण उद्धवजींनी त्यावेळेला बऱ्यापैकी आमच्या सीट निवडून आल्या. त्याच्यानंतर 2019 आलं. 19ला पण अशाच पद्धतीने प्रॉब्लेम झाले आणि तरी एकत्र आपण लढलो. आणि हे पक्षाचे जेव्हा एकत्र काम करत असतो हे आत्ताही आपल्याला काही गोष्टी दिसत आहेत, मग ह्या तशाच कायम राहतील असं सांगता येत नाही ना. त्यामुळे प्रत्येक पक्षप्रमुख आपला पक्ष कसा मोठा होईल किंवा माझ्या पक्षाला इथे हे हट्ट धरणं याचा अर्थ युती तुटणं. खडसे साहेबांनी त्यावेळेला युती तुटली म्हणून डिक्लेअर केलं. आज खडसे साहेब कुठे आहेत? ठीक आहे, मुद्दा कळला आपला किशोरीताई. खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या विद्याताई चव्हाण देखील आहेत. विद्याताई चव्हाणांची प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या आधी मुख्यमंत्री फडणवीस या संदर्भात नेमकं काय म्हटले होते त्यांची प्रतिक्रिया नेमकी आपण ऐकूया आणि मग आपण विद्याताईंची प्रतिक्रिया या संदर्भातली जाणून घेऊया. और हमने तो 2014 में देखा, हमारे मित्र उस समय के शिवसेना के उनके साथ हमारी बातचीत चल रही थी और हम उनको ज्यादा जगह देने को भी तैयार थे, लेकिन उन्होंने एक आंकड़ा अपने मन में पकड़ लिया था. हमको 151 ही चाहिए. हम कहते थे 147 ले लीजिए, हम 127 ले लेंगे. और ऐसे समय जब यह ध्यान में आया तो दृढ़ता के साथ भाई साहब ने अमित भाई से बात की. किस प्रकार से तो नहीं चल पाएगा. अमित भाई ने प्रधानमंत्री जी से बात की और फिर यह तय हुआ कि अगर 147 और 127 ये फॉर्मूला होता ना बचे हुए हमारे छोटे दोस्तों को, तो अब अलायंस होगा, नहीं तो नहीं होगा. तर फडणवीस नेमकं काय म्हणाले आपण ऐकलं. विद्याताई, आपण देखील ऐकलं असेल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले. ते काय नेमकं वाटतं या सगळ्यावरनं? आता आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, मला असं वाटतं की याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही प्रतिक्रिया देणं काय चुकीचं आहे, कारण आमचा याच्याशी काही संबंध नाही. पण ते विद्याताई, ते ज्यांच्याबद्दल बोलतायत ते सध्या महाविकास आघाडीत आहेत म्हणून तुम्हाला विचारलं. नाही, म्हणजे पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. आता काय बोलण्यात अर्थ आहे? म्हणजे आता त्या गोष्टींना काही अर्थच उरलेला नाहीये. आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली ते उद्धवजी आणि फडणवीसजींनाच चांगलं माहिती आहे. कोणाला किती सीट्स पाहिजे होत्या, कोणाला काय होतं. आणि मला असं वाटतं आता हा विषय खूप मागे गेलेला आहे. आता पुन्हा एकत्र येणंही शक्य नाहीये कोणाला, आणि जे व्हायचं ते होऊन गेलेलं आहे. तेव्हा आता झालेल्या गोष्टींविषयी बोलण्यापेक्षा मला असं वाटतं आता जी सत्ता मिळाली आहे ती त्यांनी करावं काम, आणि आम्ही आमचं विरोधी पक्षाचं काम करावं, एवढंच आमच्या पुढे आहे. बरं, ठीक आहे. विद्याताई, धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या अशोक वानखेडे आहेत, ज्येष्ठ पत्रकार. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. वानखेडे सर, आता मुख्यमंत्री फडणवीस 2014 सालची भाजप शिवसेनेची युती तुटण्यामागची इनसाइड स्टोरी पहिल्यांदाच सांगतायत आणि कुठेतरी असं वाटतंय की उद्धव ठाकरे आणि शिवसेना अडून बसली म्हणून युती तुटली की काय? आपलं या सगळ्या संदर्भातलं नेमकं काय आकलन आहे, काय विश्लेषण आहे? मला वाटतं आता 2014च्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही. आणि फडणवीस हे का गोष्टी करतायत, काय त्यांना गिल्टी फील होतंय की काय? शिवसेना तोडल्याबद्दल त्यांना वाटतं की त्यांनी हे पाप केलंय म्हणून हे सगळे एक्सप्लेनेशन चालू आहे. प्रश्न हा आहे की अमित शहा काय म्हणाले,
फडणवीस काय म्हणाले, उद्धव ठाकरे काय म्हणाले, या सगळ्या गोष्टी आता 2014च्या करून काय फायदा. प्रश्न असा आहे की शिवसेना तुटली. शिवसेना तोडण्यात बीजेपीचा फार मोठा रोल होता हे एकनाथ शिंदेंनी हाऊसमध्ये सांगितलं. आता त्यानंतर मग बाकी राहिलं काय. पण त्यावेळेला 2014 मध्ये शेवटपर्यंत याला कोणी अंधारात ठेवलं, शिवसेनेला. आणि मग एकाएकी शिवसेनेची स्थिती अशी झाली होती की ते एकत्र, म्हणजे त्यांना हे वाटलंच नव्हतं कधी बीजेपी पासून दूर जाऊ. त्यामुळे वेळेवर तर शिवसेनेला पूर्ण 288 सीटवर उमेदवार नव्हते लढायला. पण त्यावेळेला बहुतेक भाजपाचं कॅल्क्युलेशन थोडंसं चुकलं. त्यांना म्हटलं आपण स्वतःच्या भरोश्यावर जर लढलो तर आपण जिंकून येऊ, पण ते इक्वेशन चुकलं. मुख्य मुद्दा आहे की जे इक्वेशन अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन आणि बाळ ठाकरे असताना होतं त्यात बदलच का व्हावा. बर, पण वानखेडे सर, त्यावेळची राजकीय परिस्थिती आणि आत्ताची राजकीय परिस्थिती जमीन आसमानाचा फरक आहे. पण आता या वक्तव्याने काही पडसाद उमटू शकतील असं वाटतं का आत्ताच्या राजकारणात? काहीच नाही. हे म्हणजे औरंगजेबाचं थडगं खोदण्यासारखी गोष्ट आहे. औरंगजेबाचं थडगं खोदल्याने काही संभाजी महाराज जिवंत होणार नाहीत आणि संभाजी महाराजांचा बदला घेतल्याचं आवही आणता येणार नाही. बर, ठीक आहे सर, मुद्दा त्यामुळे कळला. हे उकळता म्हणजे जुन्या कढीला बोलतो ना पुराने शिळ्या कढीला लाना. बस वही हिंदी में एक कहावत है. मला वाटतं त्याच्यात तसलाच प्रकार आहे. त्यापेक्षा आता वर्तमान स्थिती काय आहे महाराष्ट्राची, महाराष्ट्रावर कर्ज किती आहे, महाराष्ट्राचा तुटीचा अर्थसंकल्प आहे, 2100 रुपये आपण देणार की नाही देणार, आपण MSP देऊ शकतो की नाही केंद्राने दिलेली. कारण मी आज नागपूरमध्ये आहे आणि आजही 5100 रुपयामध्ये चना विकल्या गेल्या. त्याचं 7000 रुपये त्याचं हे आहे, MSP आहे. ठीक आहे. त्यामुळे कुठे ना कुठे आता नेहमी काय असतं, आपल्याकडे जे जिवंत प्रश्न असतात त्या प्रश्नांना डावण्यासाठी हे जुना इतिहास आपण नेहमी उकरून काढतो. ठीक आहे, मुद्दा कळला सर. आणि आपण त्याच्यावर चर्चा करण्यास करतो असं मला वाटतं. बरं, ठीक आहे सर, धन्यवाद. आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल, थँक्यू. अशोक वानखेडे होते आपल्यासोबत, ज्येष्ठ पत्रकार. आणि शिळ्या कढीला ऊत आणण्याचा हा प्रकार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.